आहे का? बदलापूरची घटना तुम्हाला माहित आहे, कोलकात्याची घटना तुम्हाला माहित आहे, हैदराबादची घटना तुम्हाला माहित आहे, परवा मालेगावचं प्रकरण तुम्हाला माहित आहे. दादा, एका 5 वर्षाच्या चिमुरड्या मुलीवरती एका 26 वर्षाच्या नराधमानं अत्याचार केला. अरे नुसता अत्याचार नाही केला तर मोठासा दगड घेतला आणि त्या दगडानं त्या 5 वर्षाच्या चिमुरडीचं डोकं ठेचलं रे. अरे एवढं भयानक अवस्था झाली होती, त्या मुलीचं तोंड सुद्धा ओळखू येत नव्हतं. मला प्रश्न विचारायचा आहे, काय दोष होता त्या मुलीचा की एवढ्या भयानक मृत्यूने तिला कवटाळलं? जगावर विश्वास ठेवला ही चूक झाली, जग तिला चांगलाही वाटलं ही तिची चूक झाली. काय चूक झाली तेवढी मला सांगा. महिला मंडळ, तुम्ही तुमच्या मुलीला सांगता तायडे असे कपडे घाल, तायडे तसे कपडे घाल, सांगताना महिला मंडळ? हो सांगताना महिला मंडळ सांगा. पण वाक्य सांगू का? मुलीच्या अंगावरती 5,000चे कपडे असावे पण हिंदू संस्कृतीला शोभतील असे असावे. आणि महिला मंडळ, कधी कधी तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा सांगा, दाद्या समाजामध्ये चालला ना प्रत्येक मुलीला तू तुझी ताई समज. असं जर तुम्ही सांगितलं तर महाराष्ट्रातली 90% गुन्हेगारी जाग्याला थांबल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे तेवढं मला सांगा. आणि मानाने तर नका मानू, मी जरा थोडंसं वेगळं बोलणारा महाराज आहे. मानाने तर नका मानू, लग्न होयाच्या आत मुलीच्या हातामध्ये स्क्रीन टचचा मोबाईल येता कामा नये. हे माझं बोलणं आता लय जणांना पटणार नाही, माझं बोलण्याचा राग येऊ द्या, काय अडचण नाही. पण महाराज, काळ आज एवढा भयानक आला, ह्या गोष्टी आज कीर्तनातून सांगाव्या लागतात. का? कारण की आज माझ्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत असं मला वाटतंय. आणि कीर्तनामध्ये आलेल्या प्रत्येक ताईला माझं सांगणं आहे, पुरीनो मी तुमचा भाव आहे, तुम्ही सगळेजण माझ्या बहिणी आहेत. मी तुमचा कोण आहे? भाव. ह्या भावाचं फक्त 2-3 वाक्य ऐका. पुरीनो, महाराज जाऊ दे तिकडे, काय महाराज तिकडे वड्यात जाऊ द्या, महाराज म्हणून ऐकू नका, तुमचा भाव म्हणून फक्त ऐका. पुरीनो, तुम्ही एक वेळा अभ्यास कमी करा ग, तुम्ही शाळा कमी शिका, तुम्ही स्वयंपाक करू नका, तुम्ही भांडी घासू नका. ताईनो, तुम्ही निवांत बसा. पण पुरीनो, तुमचा बाप आहे ना पुरीनो, तुमचा बाप वाघ आहे, वाघ. तुमचा बाप वाघ आहे. अरे त्याचं बनेल फाटलंय, फाटू द्या, चप्पल तुटली आहे, तुटू द्या, कर्ज आहे, असू द्या. पण ताईनो, तुमच्या बापानं त्यानं सगळं विकलंय ग ताईनो, पण तुमच्या बापानं त्यानं कधी त्याचा स्वाभिमान कधी विकला नाही. सगळं विकलंय पण स्वाभिमान कधी विकला नाही. आणि वाघासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं कधी गैरवर्तन करू नका. तुमच्या सप्त्याचं 5वं वर्ष सफल झालं. आणि मी असं म्हणत नाही बाबा तुम्ही तोंडाला पावडर लावू नका, फेअर अँड लवली लावू नका, लिपस्टिक लावू नका, मी म्हणत नाही, करा मेकअप, काय अडचण नाही, करा मेकअप. पण तुम्ही तुमचं तोंड एवढं पण पांढरं करू नका, एवढं पण पांढरं करू नका की तुमचं तोंड पांढरं करण्यानं तुमच्या बापाचं तोंड काळं होईल. एवढं पण तोंड कधी पांढरं करू नका. आणि माझं वाक्य नीट ऐका, हृदयामध्ये कोरा माझं वाक्य. जी मुलगी समाजामध्ये चालत असताना मान खाली घालून चालते, त्याच मुलीचा बाप समाजामध्ये वर मान करून चालू शकतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. विठाला विठाला. हो चला, किती पोरं झाली?